लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला. अरे बाबा, त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना. त्यांच्या मुलांचं औषध, त्याच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागवू लागल्या. 1,500 10 मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या. शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना असा गैरसमज झाला होता की ही योजना आता बंद होणार आहे, पण यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की राज्यात लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे. शिंदे साहेब म्हणाले की महायुती सरकार महिलांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. म्हणजेच आता ही योजना बंद होणार नाही, तर सरकार ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे आणि महिलांना पैसे देण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. तसेच आता महिलांना फेब्रुवारीचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे याबाबत सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ज्या महिलांना जानेवारीमध्ये अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना पैसे कधी मिळणार आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्यात नवनवीन अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्यांच्या हप्त्यामध्ये आता 600 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. आता आजपासूनच फेब्रुवारीच्या हप्त्याची वाटप सुरू केलेले आहे, पण हे पैसे काही निवडकच जिल्ह्यांमध्ये येणार आहेत आणि बऱ्याचशा महिलांना हे पैसे येणार नाहीत. मग आता हे पैसे कोणत्या महिलांना येणार नाहीत हे आपण पाहूयात. सरकारने या योजनेसाठी काही नियम आणि अटी ठेवलेले आहेत. त्या अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. आणि ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्या महिलांसाठी एक खुशखबर आलेली आहे. त्या महिलांना जानेवारीचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारीचे 2,100 रुपये असे टोटल मिळून फेब्रुवारीमध्ये 3,600 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. फक्त त्यासाठी त्यांना नियम आणि अटी सगळ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. तर या नियम आणि अटी कोणत्या आहेत हे आता आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिली अट ही आहे की तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, म्हणजे तुम्हाला एका वेळी सरकारच्या एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता दुसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर असायला हवेत. म्हणजेच तुमचं KYC ॲक्टिव्ह असायला हवं, तरच तुम्हाला 8व्या हप्त्याचे 2,100 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. अन्यथा तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यात अगोदर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. त्याच्यानंतर सरकारने तिसरी अट अशी ठेवलेली आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला हवं आणि तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं, तरच तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल. चौथी आणि शेवटची अट अशी आहे की तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असायला हवे. जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल. तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत हे आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर आणि सांगली या 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत. जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहणार असाल तर तुम्हाला पैसे जमा झाले की नाही हे कमेंट करून नक्की सांगायचं. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.